राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत असून महाराष्ट्र दिनानिमित्त कोरड्या दिवसाचं औचित्य साधून जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम राबवण्यात आली। यामध्ये निरीक्षक अविभाग जगन्नाथ पाटील यांच्या पथकानं सोलापूर शहरातील जोडबावी पेठ येथे मौलाली अब्दुल करीम बनकरी यांच्या ताब्यातून 215 लिटर हातभट्टी दारू व घोंगडे वस्ती येथून प्रवीण पांडुरंग खैरामकोंडा यांच्या ताब्यातून 140 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे। तसेच दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांनी बुधवार पेठ परिसरात शेषपाल किरण सदापुले या इसमाच्या ताब्यातून 48 लिटर देशी दारू, 56 लिटर विदेशी दारू व 66 लिटर बियर असा एकूण 90,510 रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला आहे। दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकानं दत्तनगर येथून इम्रान विजापुरे यांच्या ताब्यातून 150 लिटर व शनिवार पेठ येथून हैदर साहब जरतार यांच्या ताब्यातून 47 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे। तसेच सोलापूर विजापूर रोडवरील हॉटेल चिंतामणीच्या बाजूस मोकळ्या जागेत नागनाथ अंजप्पा म्हेत्रे या इसमाच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्लू विस्कीच्या विदेशी दारूच्या 14 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। या सर्वांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ड्राय डेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 गुन्हे नोंदविले असून 28 आरोपींना अटक केली। या कारवाईत एकूण 1700 लिटर दारूसह 3.25 लाखाचा मुद्देमाल विभागाने जप्त केलेला आहे। तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू, ताडी, हातभट्टी दारू इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे। आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 359 गुन्हे नोंदवण्यात आले असून 292 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1,61,000 लिटर दारू, ज्यात देशी दारू, हातभट्टी दारू, विदेशी दारू, बियर, गुळमिश्रित रसायन इत्यादीचा समावेश आहे, जप्त केली असून या मुद्देमालाची किंमत 1,16 लाखाच्या दरम्यान आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।